Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील दुसरे प्रकरण आहे संख्यांवरील क्रिया. त्यावर आधारित ज्या 4 क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यातील भागाकार म्हणजे डिव्हिजन यावर आधारित एक्झरसाइज नंबर 14 म्हणजे व्यवसाय क्रमांक 14 आज आपण सॉल्व करणार आहोत. एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी जो भागाकारातील ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत म्हणजे त्याला जी वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत ती आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्यावी जेणेकरून एक्झरसाइजमध्ये जिथं जिथं ह्या कन्सेप्ट येतात त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर एक्झरसाइज पटकन तुम्हाला सुटेल आणि परीक्षेमध्ये येणारे उदाहरण तुम्हाला सहज सुटून तुमचा स्कोअर पण चांगला येईल. चला तर इथे पहा तुमच्यासमोर काही गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आणि इंग्लिशमध्ये लिहिले डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वेश्चन्स प्लस रिमाइंडर. आता हे तुमच्या लक्षात आले असेल की त्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते फक्त लिहिलेलं आहे, बाकी विशेष असं काही नाही. तर ह्या ज्या संकल्पना आहेत त्या भागाकारामध्ये कुठे कुठे बसतात ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. उदाहरण म्हणून जर आपण एखादं उदाहरण जर घेतलं, उदाहरणार्थ 356 डिवायडेड बाय 3 असं जर उदाहरण आपण घेतलं तर हेच उदाहरण सोडवताना आपण कशा पद्धतीने सोडवतो पहा. 356 म्हणजे 356 डिवायडेड बाय 3. 3 एके 3 खाली राहिले 0 वरून घेतला 5 पुन्हा भागाकार जाईल 3 एके 3चा. आता आपण 34 आहोत त्याच्यामुळे तुम्हाला भागाकार हा 100% येतच असेल. 5तून 3 गेले राहिले 2 वरून घेतले 6 भाग कितीचा जातो तर 3 8 24 म्हणून इथं 24 संख्या लिहिली आणि इथं बाकी राहिली 2. आता हा जो भागाकार आपण सोडवला जनरली आपण तो सोडवतोच. आता येते ही जी मोठी संख्या असते तो असतो भाज्य म्हणजे आपण इथे लिहिला म्हणजे डिव्हिडंड. ओके, त्याला ज्या संख्येने भागलं जातं म्हणजे 3 तो असतो भाजक. भाजक म्हणजे भागणारा म्हणजे डिव्हायझर. हे लक्षात घ्या तुम्ही. मोठी संख्या इथं भाज्य असते, प्रत्येक वेळेस मोठीच असेल असे काय नाही, परंतु ज्या संख्येने भागलं जातं तो असतो भाजक आणि ज्याला भागलं जातं तो असतो भाज्य म्हणजेच डिव्हिडंड. 2 संख्या आपल्याला उदाहरणार्थच दिलेल्या असतात. पुढे गुणिले क्वेश्चन्स म्हणजे भागाकार. भागाकार किती आलेला आपला हा वरचा असतो भागाकार तो आहे 118 अधिक बाकी म्हणजे रिमाइंडर. बाकी किती राहिलेली आपली 2. कधी कधी बाकी राहते सुद्धा आणि कधी बाकी राहत सुद्धा नाही, 0 राहते. ठीक आहे, म्हणजे आपलं काय तयार झालं 356 बरोबर 3 गुणिले 118 अधिक 2. 3 गुणिले 118 केले आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर आपल्याला हा भाज्य म्हणजे डिव्हिडंड मिळून जातो. पुन्हा हे सूत्र लक्षात घ्या. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मोठी सुरुवातीची ज्या संख्येला आपल्याला भागायचं असतं ते असते भाज्य, ज्याने भागलं जातं तो असतो भाजक, जो वरती उत्तर येतं तो भागाकार आणि खाली राहते ती बाकी. अशा पद्धतीने या संकल्पना तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता एक्झरसाइज सोडवताना तुम्हाला किती पटपट उदाहरण सुटतात ते पहा. चला तर आपण आता एक्झरसाइजला सुरुवात करूया. पहा येथे पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी 0 येणार नाही. म्हणजेच जो रिमाइंडर आहे तो आपल्याला 0 नको आहे. म्हणजेच काय की कोणत्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही इतकंच आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जो रिमाइंडर आहे तो बाकी काहीही उरली तरी आपल्याला चालणार आहे. बा जो पहिला ऑप्शन आहे 945 भागिले 7. तुम्ही आता पटपट करायचं आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी. 945 भागिले 7
जर केलं बघा, 7 एक 7, खाली राहिले 2, वरून घेतले 4, 7 त्रिक 21, खाली राहिले 3, वरून घेतले 5, 7 5 35 आणि बाकी किती राहणार आहे 0. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये पहिला जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये बाकी 0 राहते, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपल्याला नको आहे. आता जो ऑप्शन नंबर ब आहे तो पहा, इथं जर तुम्ही तोंडी जरी केलं बघा, 8 एक 8, खाली राहिले 0, वरून घेतलं 0, 0चा भाग घेतला पुन्हा 8, 8 एक 8 आणि बाकी 0 राहणार आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला सोडवायची गरज नाही, इथे पण बाकी 0 राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 0 नको आहे, त्याच्यामुळे अ पण गेला आणि ब पण गेला. हा 9 आहे तो सुद्धा आपण तोंडी सोडू शकतो, परंतु आपण पटकन सोडून घ्या. 628 भागिले 9, 9ची कसोटी जर तुम्हाला येत असेल तर बघा, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, इथं कसोटी लागत नाहीये, म्हणून आपण आपला भागाकार करत आहोत. बघा कितीचा जातो, 9 सख 54, 9 9 7 63 होतात, म्हणून 54चा भाग बसतो. बघा 12तून 4 गेले, खाली राहिले 8, हातचाला 1, म्हणजे किती राहतात फक्त 6तून 6 गेले तर 0, वरून घेतले 8, झाली 88. आता 9 9 81, म्हणजे बाकी राहते 7, बाकी राहते इथं, म्हणजे बाकी 0 राहत नाहीये. त्यामुळे जो क ऑप्शन आहे हा आपल्याला सापडला आहे. आता ऑप्शन नंबर ड जो आहे तो आपण घेऊया पटकन. 405 भागिले 6, कितीचा भाग जाईल 6 6 36, आणि खाली राहिले 4, वरून घेतले 5, आणि कितीचा भाग जाईल इथे 6 7 42, बाकी इथं राहणार आहे. म्हणजे इथं पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच आपल्याला हेच हवं आहे. बाकी 0 सोडून काय पण चालेल, म्हणजे क आणि ड आपल्याला सापडलेलं आहे. फक्त क आणि ड कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 14चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता पुढचा जो प्रश्न आहे, 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 1 अंकी कोणत्या संख्येने भागल्यावर भागाकार सर्वात जास्त येईल. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती किती असते. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 3 वेळा 9. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 4 वेळा 9, हे तुम्हाला माहिती आहे. मग आपण 3 अंकी विचारले, आपण घेतले 3 वेळा 9. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्येला कोणत्या संख्येने भागल्यावर भागाकार सर्वात जास्त येईल. आता सर्वात जास्त भागाकार कधी येईल, लहानात लहान संख्येने भागलं तर. मग लहानात लहान ऑप्शनपासून बघूया. इथे बघा 9 0 1 3, तर 0 हा सर्वात लहान आहे आणि 0ने आपण भागाकार करत नाही. 0ने कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर सांगता येत नाही अशा पद्धतीने, त्याच्यामुळे 0 सोडून द्या. राहिला कोणता मग 1. 999ला जर आपण 1ने भागलं तर आपला नियम काय आहे, कोणत्याही संख्येला 1ने भागलं आपण तर उत्तर तीच संख्या येते, त्याच्यामुळे सगळ्यात मोठं उत्तर तेच येणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, खालीलपैकी काही विधानं दिले आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत, आणि त्याच्यापैकी योग्य विधान कोणतं ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे, भागाकारामध्ये ज्या संख्येला भागतात त्या संख्येला भाजक म्हणतात. आता मी तुम्हाला त्याच्यासाठीच व्हिडिओच्या सुरुवातीला काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत, आणि त्या कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितलेल्या असतील, पाहतो सेटअप तुमच्यासमोर परत ठेवतो. भागाकारामध्ये ज्या संख्येला भागतात तिला भाजक म्हणतात. इथं कोणाला भागले आपण 356ला, मग त्याला भाजक म्हणतात का, नाही म्हणत. त्याच्यामुळे पहिलं उत्तर हे चुकलेलं आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आता दुसरं बघा, 0ने कोणत्याही संख्येला भागल्यास भागाकार 0 येतो. आता 0ने कोणत्याही संख्येला भागलं, फॉर एक्झाम्पल 4 आहे आणि 4ला आपण जर 0ने भागलं किंवा अशा पद्धतीने, तर 0चा पाडा असतो का, नसतो. त्याच्यामुळे 0ने भागता येत नाही, त्याचं उत्तर हे सांगता येत नाही, म्हणजे अव्याख्य असतं, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे पहा, कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार 1 येतो. आता हिथंच आपलं झालेलं आहे पहिल्या उदाहरणात, कोणत्याही संख्येला 1ने भागल्या उत्तर काय येतं, तीच संख्या येतं, आणि ते काय बोलतात, भागाकार 1 येतो, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. पुढे पहा, ड, भागाकारात बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान येते. आता भागाकाराचं एक जे उदाहरण आहे ते आपण इथं सोडवलेलं आहे. पहा इथे हे जे उदाहरण सोडवलेलं आहे
तुमच्यासमोर आहे आणि ते काय म्हणतात की भागाकारामध्ये बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान येते. आता हा भाजक आहे. बाकी बघा प्रत्येक वेळेस आपण जे शेवटी जी बाकी आलेली आहे ती किती आहे 2 आणि ही भाजकापेक्षा नक्कीच कमी आहे. एकतर 0 असते किंवा ह्याच्यापेक्षा नक्कीच कमी असते. तुम्ही कोणतंही उदाहरण सोडून बघा. ह्याच्यापेक्षा बाकी ही नेहमीच कमी असते. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त ड बरोबर आहे. तर तो आपण ऑप्शन शोधूया. फक्त ड कुठे आहे? इथं फक्त क, अ आणि ब, ब आणि ड, अ आणि क. इथं काही ऑप्शन दिलेलं नाही. मला वाटतं प्रिंटिंग मिस्टेक आहे. फक्त ड हे उत्तर असायला हवं. चला तर आपण पुढे जाऊया. इथं काय त्यांनी दिलेलं नाही. फक्त ड उत्तर असायला हवं. इथं ऑप्शन चुकलेले आहेत. प्रिंटिंग मिस्टेक असेल. चला आपण आता चौथा प्रश्न बघूया. पहा इथं चौथा प्रश्न आहे. 925 भागिले 25 बरोबर किती? आता जी मुले शार्प आहेत ती तोंडी पण करतील, परंतु सर्वांसाठी आपण सांगूया 925 भागिले 25 म्हणजे आपण तोंडी कसं सोडवणार आहोत? डायरेक्ट असं 25 त्रिक 75 वगैरे, परंतु आपण इथं भागाकार करूया म्हणजे सर्वांच्या दृष्टीने ते सोपं जाईल. बघा 25 चोक 100 म्हणजेच 100 मोठे आहेत तर 3चा भाग जातो. 25 त्रिक 75. ठीक आहे ना. बघा 12तून 5 गेले 7, हातचा आला 1, 9तून 8 गेले राहिले 1, वरून घेतला 5, संख्या झाली 175 आणि 25 7 175 म्हणजे उत्तर किती आलं? 37 म्हणजे चौथ्याचं उत्तर कुठे आहे? 37 ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा स्टार स्टार बघा असं दिलेलं आहे. स्टार स्टार 0 भागिले 11 बरोबर 70. तर या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता पहा आपल्याला ही पदावली टाईप उदाहरण आहे. हे तर कोणती संख्या आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला ते काढायचं आहे. हे 11 भागिलेत बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर काय होणार आहे? ते गुणिले होणार आहेत. म्हणजे 70 गुणिले 11. तुम्ही एवढंच करायचं आहे. 11 0 0 आणि 11 7 77. किती उत्तर आलं? 770. म्हणजे ह्या स्टारच्या जागी 7 असायला हवा आणि ह्या स्टारच्या जागी 7 असायला हवा. उत्तर किती आलं? 77. मग हे 77 कुठं आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे आणि ते 77 आहे ऑप्शन नंबर ठीक आहे. 77 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. परंतु प्रश्न काय विचारला आहे? स्टारच्या जागी कोणता अंक असेल? बघा इथं गडबड करायची नाहीये. स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे अंक विचारलेला आहे. बघा इथं तुम्हाला थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 7 हा अंक असेल स्टारच्या जागी. कोणती संख्या असेल असं जर विचारलं असतं तर 77 उत्तर असतं आणि त्यांनी सांगितले कोणता अंक असेल म्हणजे अंक काय आहे? 7 आहे. त्याच्यामुळे 5चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. प्रश्न काळजीपूर्वक वाचायला हवा. पुढे बघा ट्रिपल स्टार डिवायडेड बाय स्टार या भागाकाराच्या उदाहरणात खालीलपैकी कोणता भागाकार येईल? इथं दिले आहे बघा स्टार 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 भागिले स्टार. आता हा कॉमन सेन्सचा भाग आहे. इथं सेम सेम अंक येणार आहे. कोणता पण अंक घ्या. इथं जो घ्याल तोच येतं तोच येतं तोच येतं. मग उत्तर काय येईल? आता ते तुम्हाला तोंडी आलेलं असेल तरी पण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण 2 घेतला, इथं जर 2 घेतला तर इथं पण 2 घ्यावं लागेल आणि इथं पण 2 घ्यावं लागेल. म्हणजेच भागाकार काय येईल बघा बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे. कोणतीही संख्या घेतली तुम्ही 777 जरी घेतला आणि त्याला 7ने भागलं तरी उत्तर हेच येणार आहे 111. सो 6व्याचं उत्तर 111 आपण शोधूया. ऑप्शनमध्ये कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 7वा बघा खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही? आपण एक पान घेऊया सोडवायला. कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही म्हणजे बाकी 5 आली नाही पाहिजे. आता बघा इथं पहिला ऑप्शन आहे 2115 भागिले 10. आता तुम्हाला 10चा नियम सांगतो. शेवटी जी संख्या असते त्याची एकक स्थानी जर 0 असेल तरच 10ने पूर्ण भाग जातो. अदरवाईज जी संख्या असेल तीच बाकी राहते. म्हणजे इथं भागाकार करायची गरज नाही. म्हणजे बाकी इथं 5च राहणार आहे. त्यामुळे पहिला जो ऑप्शन आहे तो तर गेला.
दुसरा जो ऑप्शन आहे 825 भागिले 20 ते आपण पटकन करूया. 825 भागिले 20 बघा 20 चोक 80 खाली राहिले 2 वरून घेतला 5 भागाकार किती जाईल 20 एके 20 बाकी किती राहिले 5 इथे सुद्धा बाकी 5 उरते त्याच्यामुळे हा पण ऑप्शन आपला गेलेला आहे. ऑप्शन नंबर 3 बघा 605 भागिले 15 बघा 15 चोक 60 किती राहिले 0 वरून घेतला 5 15 0 0 असा भाग जाईल. बाकी किती उरली तर 5 बाकी उरलेली आहे. इथं बोललेलं आहे बाकी 5 उरणार नाही, इथं बाकी 5 उरते आहे. आता पुढचा बघूया जो ऑप्शन नंबर 4 जो आहे तो ऑप्शन नंबर 4 काय आहे ते 945 भागिले 27. आता ज्यांना 27चा पाडा येत असेल त्यांचा काही प्रश्नच नाही, परंतु ज्यांना जर 27चा पाडा नसेल तर तुम्हाला ह्या संख्या थोड्या छोट्या करून घेतल्या तरी चालणार आहे किंवा डायरेक्ट 27ने सोडवलं तरी चालणार आहे. पहा आपण छोटं करून घेऊया सर्वांसाठी, सर्वांना कळेल असे. 945 आणि 27 यांना बघा 9ची कसोटी लागते अंकांची बेरीज केली तर, हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. त्यासाठी तुम्ही आपला जो एक्झरसाइज नंबर 17 आहे ती आपण सोडवलेली आहे ती बघा, तिथं कसोट्या व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. 9ने जर आपण याला छोटं जर केलं तर 9 त्रिक 27 9 1 9 0 आणि 9 5 45 म्हणजे ह्या संख्येला जर आपण भागलं तरी सुद्धा चालणारं आहे. म्हणजे 105 भागिले 3 असं जर आपण भागलं, तुम्ही डायरेक्ट 27ने भागलं तरी काय ऑप्शन तेच येणार आहे. बघा 3 त्रिक 9 खाली राहिला 1 वरून घेतला 5 आणि 3 5 15 इथं बाकी 0 येणार आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये बाकी 5 येते आणि शेवटच्या उदाहरणामध्ये बाकी 5 येत नाही आणि आपल्याला बाकी 5 उरणार नाही असंच विचारलेलं आहे. त्यामुळे 7चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा 8वा खालीलपैकी कोणता भागाकार वेगळी संख्या येईल. याचा अर्थ आधी समजून घ्या. कोणता भागाकार वेगळी संख्या येईल म्हणजे काय, 3 भागाकाराचं उत्तर हे सेम येणार आहे आणि एका भागाकाराचं उत्तर हे वेगळं येणार आहे. चला तर शोधूया आपण. बघा 576 भागिले 12 पटपट पटपट आपण सोडवायचं आहे. अशा पद्धतीने पण सोडू शकतो आपण, परंतु सर्वांच्या दृष्टीने आपण पटपट पटपट अशा पद्धतीने पण सोडूया. 12चा कितीचा भाग जाईल 12 चोक 48 कारण 12 पंचे 60 होतात. बघा इथं 17तून 8 गेले राहिले 9 आणि वरून घेतला 6 12 8 96 म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे, पहिल्याचं उत्तर 48 आलेलं आहे. पुढे बघा 384 भागिले 8 कितीचा भाग जाईल बघा 8 त्रिक 24 8 चोक 32चा भाग जाणार आहे. खाली राहिले 6 आणि 8 8 64 म्हणजे ह्याचं उत्तर पण आलेलं आहे 48. पहिला पण 48 आला, दुसरा पण 48 आला. आता आपण तिसरा बघूया 874 भागिले 23. ओके 23चा पाढा तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. 23च्या पाढ्याने हे तुम्ही सोडवायचं. बघा कितीचा भाग जाईल 23 1 23 23 2 46 23 त्रिक 69 आणि 23 चोक 92 येतं. परंतु इथं आपल्याला 23 त्रिक 69 आपण जर केलं आता यांची जर वजाबाकी आपण केली तर ती जी वजाबाकी आहे बघा 17तून 9 गेले खाली राहतात 8 हातचा आला 1 आणि 8तून 7 गेले 1 आणि वरून घेतला 4. ओके संख्या झाली 84 आणि 23च्या पाड्यामध्ये 8 नंबरला 184 आहेत. अंतर म्हणजे भागाकार किती येतो याचा 38 हा भागाकार येत आहे. त्याच्यामुळे इथं भागाकार वेगळा आलेला आहे. पुढचं बघण्याची आपल्याला गरजच नाही आहे, तरी पण आपण ते पटकन सोडवून टाकूया. ऑप्शन नंबर 3 तर आपल्याला आलेलंच आहे. 960 भागिले 20 जर आपण केलं तर पहा अशा पद्धतीने आपण भागाकार करूया. हा 2ला 2 गेले, 2ने जर आपण 96ला जर भागलं तर 2 चोक 8 खाली राहिला 1 झाले 16 आणि 2 8 16 म्हणजे ऑप्शन नंबर 1 2 आणि 4चं उत्तर सेम येतं आणि ऑप्शन नंबर 3चं उत्तर हे वेगळं येत आहे. त्याच्यामुळे 8व्याचं जे उत्तर आहे
ते ऑप्शन नंबर 3 आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा आहे. 700 भागिले किती बरोबर 28? या उदाहरणात चौकोन बरोबर किती? आता चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजेच काय की 700ला कोणत्या संख्येने भागल्यानंतर 28 उत्तर येणार आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे पदावली आहे, इथं जी संख्या असेल ती इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? गुणिले होणार आहे. म्हणजेच 28ला कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर 27 येईल एवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. चला, 28 गुणिले पहिला ऑप्शन बघूया आपण. पहिला ऑप्शन किती आहे? ऑप्शन 20 आहे पहिला. तर आपण 20ने जर गुणलं तर इथं 0, 0चं 0, 2 16, हातचा आला 1, 2 2 4 आणि 5, 560 येत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गेला. पुढे बघा, 28 गुणिले किती आहे? 25 आहे. 25 8 200, हातचे आले 20, 25 दुने 50 आणि 20 70, म्हणजे 700 आलेले आहे. त्याच्यामुळे पुढे जाण्याची आपल्याला गरज नाही आहे. आणि 2 पर्याय शोधा असं पण नाही आहे. त्याच्यामुळं 90चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता नेहमीप्रमाणे हा जो 10वा प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो, परंतु तुम्हाला थोडासा क्ल्यू देतो मी. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? आता चुकीचा पर्याय कोणता म्हणजे हे जे भागाकार दिलेले आहेत त्यामध्ये कोणत्या तरी एका भागाकाराचं उत्तर हे वेगळं येणार आहे आणि हे तर चुकीचं दिलेलं आहे, ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. तर पहिला जो भागाकार आहे 972 भागिले 18 अशा पद्धतीने आपण सोडूया. पटकन तुम्हाला बाकीचे तुम्ही पर्याय चेक करायचे आहे. बघा, 18ने जर 972ला जर आपण भाग दिला तर कितीचा भाग जाणार आहे? बघा, इथं 18 1 18 आणि 18 5 90, खाली राहणार आहेत 7, वरून घेतले जाणार आहेत 2, संख्या होणार आहे 72, 18 चौक 72. म्हणजे हेच एक्सप्लेनेशन मी तुम्हाला असं सांगितलं बघा. 18 5 90, खाली राहिले 7, वरून घेतलं 2 आणि 18 चौक 72 म्हणजे 54 उत्तर येणार आहे. आणि इथं 54 दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचं, तिसऱ्याचं आणि चौथ्याचं शोधायचं आहे. ज्याचं उत्तर तुमचं वेगळं येते आणि इथं वेगळं दिलेलं आहे तो ऑप्शन तो उत्तर असेल. मग 10व्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व संकल्पना तुम्हाला व्यवस्थितपणे छानपैकी कळलेल्या असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जे विद्यार्थी मंथन परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.